हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर कपडे बघू शकता, खूप सारे आहेत. मी ही मशीनला लावून झालेले आहेत. आधी बघितलेली तर ती सगळी नवीन म्हणजे मुलींची गरबा डान्ससाठी स्कूलमध्ये घालून गेलेली तर ती आहे. ती मशीनला लावू शकत नाही म्हणते, मला हाताने धुवायचे आहेत. मशीनमधली धुतलेली मी ती मशीनवरच काढून ठेवलेत, कारण ती मला इथे सुकत घालायची आहेत. तर आणि इकडे सगळं जो किचन आहे तर तो सगळे स्कूलला, नंतर मिस्टर कामावर गेल्यानंतरचा जो काही पसारा आहे तर तो आवरून घेत आहे मी. कारण असं टाईम टू टाईम आणि वेळेवर जर केलं सगळं तर पटपट होऊन जातं. नाहीतर ते मग जर उद्यावर टाकलं तर खूप वेळ आणि खूप कंटाळा येतो. मग जास्तच कपडे वगैरे साठत जातात. तर मुली परवा दिवशी स्कूलमध्ये गरबा डान्स असल्यामुळे तर त्या घालून गेल्या होत्या. मग लगेचच म्हटलं, आज जी काही कपडे आहेत तर ती सगळी धुवून काढावी. कारण एकदा राहिले की ते राहतात. मग ते कपडे आहेत ते वाढत वाढतच जातात आणि त्यांना कसं हातानं वॉश करायचं आहे. तर मग म्हटलं, आज ही सगळी कपडे आहेत तर ती आणि ऊन पण थोडंफार पडलं होतं तर सुकून पण जातील म्हटलं. तर मग जी मशीनला कपडे लावायची होती ती लावून तरी घेतलेली आहे. तर ती त्यांना सुकत घालायची आहेत. तर इकडं मुली स्कूलला आणि मिस्टर कामाला गेल्यानंतर माझं चहा पाणी नाश्ता वगैरे देवपूजा वगैरे सगळं आवरलं. तर आता किचन आहे तर ते आवरून घेते. म्हणजे पटपट मुली यायच्या आत तरी मी सगळी कामं माझी आवरून घेते. नाहीतर मग एकदा जर ती कामं राहिली तर मग ती दिवसभर त्याच्यातच सगळा दिवस जातो. मग सकाळचं जे रुटीन आहे किंवा संध्याकाळचं ते मी ज्या त्यावेळेस कंप्लीट करत असते. कारण सकाळची कामं संध्याकाळी टाकली तर मग संध्याकाळी खूप लोड येतो रात्री आणि मग रात्रीची पण आपल्याला अशी भरपूर सारी कामं असतात. स्वयंपाक, झाड, लोट, हे ते काही ना काहीतरी असतं. मग ती रात्री ही भांडी मी घासून वगैरे धुवून ठेवलेली तर ती सकाळी काही लावायला जमली नाहीत. म्हणून मग आत्ता मी भांडी वगैरे सगळी लावून घेतली आणि ही पुरणपोळीसाठी डाळ मी काढून ठेवली होती दसऱ्या दिवशी. पण मुलींना नको होते पुरणपोळी. त्यांना पुरी भाजी पाहिजे होती. तर मग तीच बनवली होती आणि दसऱ्याचं मी काहीच शूट केलं नव्हतं. कारण सगळी घरात होत्यात आणि सगळं एक दिवस तरी म्हटलं आराम. आणि कसं होतं ना, घरी सगळे असल्यानंतर खूप गोंधळ, खूप घाई गडबड होऊन जाते. तर मग मी काहीच शूट नाही केला. तर हे कालचं आहे म्हणजे शुक्रवारचं रुटीन आहे. तर ते मी तुमच्याशी थोडंसं शेअर करते. तर इकडे जे काही भांड्याचं जाळं आहे ते सुद्धा घासून वगैरे घेतलं. म्हणजे त्यात भांडी वगैरे धुतल्यानंतर स्वच्छ ठेवता येतील. 8-15 दिवसातून एकदा तरी हे भांड्याचं जाळं आहे तर ते मी घासून एक हात तरी फिरवून घेते. म्हणजे खूप असं सारं घाण होत नाही. तर माझं जे काही सकाळचं रुटीन आहे तर ते मी वेळोवेळी म्हणजे जी कामं आहेत रुटीनमधली, डब्बा करणे, कपडे, भांडी, लादी सगळं स्वच्छ वगैरे ते करतेच. कारण नंतर दुपारनंतर आपल्याला काहीच जमणार पण नाही. कारण खूप कंटाळा येतो आणि जी जी ती कामं ज्या त्या वेळेस झाली म्हणजे बरं वाटतं आणि छान पण वाटतं आणि दिवसभरात दुसरी कामं करायला सुद्धा आपल्याला वेळ भेटतो. म्हणून मी सकाळची कामं आहेत तर ती सकाळीच करून घेते. जी काही असतील कपडे, भांडी वगैरे सगळी ती पेंडिंग ठेवत नाही मी संध्याकाळसाठी. जर कधी कुठे बाहेर गेली तरच राहतात. नाहीतर शक्यतो मी सगळी कामं करून मगच बाहेर पडते. नाहीतर मग सकाळी जर लवकर जायचं असेल तरी सकाळी मी लवकर उठून सगळी पटपट कामं आवरून सगळं जास्त कपडे वगैरे नाही, पण जे रेग्युलर कपडे आहेत ते धुवून वगैरे सगळे व्यवस्थित ठेवून देते. सगळं किचन ओटा क्लीन करून सगळं घर वगैरे स्वच्छ करून मगच बाहेर जाते. त्याशिवाय मनाला बरंच वाटत नाही आणि परत येऊन जर ते काम करायचं म्हटल्यावर कॅपॅसिटी तेवढी राहतच नाही. त्यामुळे जे ते आहे ज्या त्या वेळेस मी काम पटपट आवरण्याचा प्रयत्न करत असते. असंही कितीही तुम्ही दिवसभर काम करा तर ते काही संपणारच नाही. हॉलमध्ये गेलं तर किचनमधलं काम राहतं, किचनमध्ये गेलं तर हॉलमध्ये काम राहतं. त्यामुळे जे आहे ते पटपट आवरायचं आणि काम करतच राहायचं. तर इकडे माझी सगळी भांडी वगैरे आहेत तर ती स्वच्छ घासून धुवून वगैरे झालेली आहेत. तर आता ही एक ह्याच्यात मी मेथीची पावडर बनवून ठेवलेली तर ते खूप दिवस झाले मी घेतलीच नाही. त्यामुळे ते आतमधून खराब झाली म्हणून मी ती टाकून वगैरे दिली आणि ती स्वच्छ भरणी धुवून वगैरे घासून ठेवली. आणि हे काही दुधाचं पातेलं वगैरे आहे तर ते पाठीमागं ठेवलं. कारण त्याला काय होते, शाई जमा होते ना कधी-कधी आणि ती त्याच्यातच घासली तर मग सगळं चिकट-चिकट होतं म्हणून मी ती शेवटला ठेवलेली आहे. तर इकडे भांडी स्वच्छ धुवून घासून झालेले आहेत. सगळं किचन ओटा वगैरे सगळा क्लीन केलेला आहे. तर आता इथे
जी काही माझे कपडे आहेत म्हणजे हाताने धुवायचे तर त्याच्यात म्हणजे ह्यांनी ना मुलींनी थोड्या वेळासाठीच हे ड्रेस आहेत ते घातले होते. म्हणजे स्कूलला एक दीड 2 तासासाठीच ड्रेस घातले होते. जास्त काही खराब झाले नव्हते, काही नाही. मग त्यांना साबण वगैरे लावून असं चोळत वगैरे बसणार नाही. कारण का तर मग त्याचं जी शाईन असते किंवा काय म्हणू शकतो आपण, टिकली वगैरे चमकी ते सगळे निघून जाते. म्हणून मी काय करते, जरी माझी साडी धुवायची असेल तरी मी थोड्या वेळासाठी जरी घातली असेल तर ते मी कम्फर्टच्या पाण्यात स्वच्छ असं वर खाली करून काढून देते. कारण एवढं काय मळलेलं वगैरे नसतं किंवा घाण लागलेली नसते त्यामुळे. जर जास्तच खाली घाण वगैरे झाली असती तर मग ठीक होतं. मग साबण लावून वगैरे थोडंफार चोळलं असतं. पण एवढं काही खराब झाली नव्हती कपडे यांची. आणि त्या दिवशी पाऊस पण नव्हता त्यामुळं खालून अशी ओली वगैरे पण झाली नव्हती. मग फक्त कम्फर्टच्या पाण्यात मी वर खाली मस्त अशी छान 2-3 वेळा केली, नितळायला ठेवली, नंतर सुकत घातली. तर अशा पद्धतीने जे रुटीन आहे ते वेळच्या वेळी मी ठेवते. त्यामुळे कामं आहेत ती व्यवस्थित आणि रोजच्या रोज व्यवस्थित होतात आणि टाईम टू टाईम होऊन जातात. तर कपडे वगैरे आहेत तर ते कम्फर्टच्या पाण्यातून सगळे काढले. नंतर बाथरूम वगैरे आहे तर ते छान असं धुवून वगैरे स्वच्छ घेतलं. रोजच्या रोज मी कपडे वगैरे झाले तर बाथरूम वगैरे सगळं घासून क्लीन करूनच ठेवते. तर आता इथे जी कपडे आहेत जी काही मोठी-मोठी कपडे आहेत तर ती मी इथे सुकत घालणार आहेत. म्हणजे ऊन पडलंय ना त्यामुळे कपडेसुद्धा व्यवस्थित असे सुकून जातील तोपर्यंत. तर माझी बाकीची सगळी कामं झालेली आहेत. देवपूजा वगैरे फक्त आता कपडे सुकत घालायचे आहेत. तर मुली यायच्या आतमध्ये माझी सगळी कामं आवरून जातात आणि थोडंफार व्हिडिओचं काही काम असतं तर ते मी नंतर करत बसते. तर अशा पद्धतीने मी माझं जे रुटीन आहे ते फॉलो करते. म्हणजे सकाळी लवकर उठून मुलींच्या डब्बा वगैरे, मिस्टरांचा डब्बा वगैरे देते. ते गेलेत की मग माझी कामाला मी पटपट कामं करायला घेते. त्यामुळे काय होतं तर थोडाफार मला आहे ना तो सुद्धा वेळ भेटतो आणि माझं व्हिडिओ एडिटिंग वगैरे करण्यासाठी सुद्धा वेळ भेटतो. त्यामुळे तरी मी सकाळचं जे रुटीन आहे ते सुद्धा तुमच्याशी शेअर केलेलंच आहे. तर ते बघितलं नसेल तर तुम्ही बघू शकता. सकाळचं सुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहेत. खूप सारे आहेत सकाळचं लवकरचे जे व्हिडिओ आहेत वगैरे ते. पण मुली वगैरे मिस्टर गेल्यानंतरचं जे व्हिडिओ आहे ते मी आत्ता तुमच्याशी शेअर केलेलं आहे. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय बाय.